आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची घेतली भेट, कमी मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्हीही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असा आशय लिहित अण्णा हजारेंना आवाहन करणारे बॅनर्स। पुण्याच्या पाणी वाटपाच्या नियोजनावर एक समिती गठीत, पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती प्रयत्न करणार। जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीत समावेश। राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2997 धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा। पुणे विभागात 84.49% पाणीसाठा। रस्त्याअभावी जखमी वृद्धाला झोळी करून 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करत उपचारासाठी नेण्याची वेळ। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी कुंबळे गावातील घटना। आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई। गाडीच्या डॅशकॅममध्ये सोनसाखळी चोरीची घटना कैद झाल्यानंतर सापळा रचत तब्बल 12,31,000 रुपये किमतीचे 10.3 तोळे सोनं आणि 2 दुचाकी जप्त। गुरमहाड मार्गावरील वरंधा घाटात बिबट्याचं दर्शन, घाटातील दारमंडप ते उंबर्डे दरम्यान रस्ते शेजारील झुडपात बिबट्याचा व्हिडिओ प्रवास करणाऱ्या रणजित देशमुख यांनी टिपला।